जेव्हा मला हे कळालं की डेटा सायन्सचा कोर्स मला हे सगळं क्वेरीज माझ्या क्लिअर करू शकतात, सो मी इन्स्टिट्यूटसाठी सर्च केलं आणि Okay. तेव्हा मला लिंक्डइनवर असं कळालं की 7 मेंटर हे खूप छान असे पद्धतीने कोर्सेस प्रोव्हाइड करत आहेत. सो त्यांचे कमेंट्स, त्यांचे रिव्ह्यूज वगैरे वाचून मी 7 मेंटरला नंतर मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे केले. ओके, सो नंतर मग join तू केलं. इकडे विजिट करायला आलास का? हां, इथे चिंचवडला. ओके, चिंचवडला. हम्म. दॅट्स नाईस. ओके, देन कसा होता तुझा एक्सपिरियन्स काउन्सिलिंगचा आणि मग तू कसं डिसाईड केलंस की तुला एनरोल करायचं? हां, काउन्सिलिंग माझी ॲक्च्युली राम सरांसोबत होती. राम Okay. सर ॲक्च्युली. हां, सो त्यांनी मला बरेचसे डाऊट त्यांनी माझे क्लिअर केले की तुम्ही जर इथे जॉईन करताल, सो डेटा सायन्सचे तुम्हाला जे बेसिक्स आहेत, बेसिक्स टू ॲडव्हान्स तुम्ही कव्हर करताल. ओके. सो जेव्हा इथे मी व्हिजिट केली तिथलचे पण कोऑपरेटिव्ह, म्हणजे त्यांचे वागणे वगैरे सगळं बिहेवियर वगैरे सगळं कोऑपरेटिव्ह होतं. सो मी डिसाईड केलं की इथे जॉईन करूया, कारण बाकीचे पण मी कोर्सेस इन्स्टिट्यूट्स वगैरे त्यांना व्हिजिट केलं होतं, केलं पण होतं. मला वाटलं नाही की तिकडे जॉईन करावं. सो मी 7 मेंटरमध्ये प्रॉमिसिंग काही वाटलं नाही तुला? हां, एक्झॅक्ट. Hi guys, my name is Saili and welcome back to Seven Mentor, where dreams comes to reality. Today I am back with another podcast with our lovely student. His name is Nilesh and he's our data science student. So today we are learning about his experience in Seven Mentor. So now let's meet Nilesh. Hi Nilesh, how are you? Good afternoon, ma'am. Good I'm afternoon. Yeah. Okay, so could you please introduce yourself to our students and audience? Sure, ma'am. Okay, so first of all, my name is Nilesh Bahirgaonkar. Okay. I am a student from mechanical engineering. Oh. Actually, I completed mechanical engineering last year, 2024. Currently pursuing my master's Okay. from VIT Vellore. Okay. Also, rather than this, I'm a co-founder of Ever Ride Trekkers. Wow, that's nice. Also a professional cyclist, Okay. and I'm good. That's it. Yeah. ओके, सो जसं तू आता मेन्शन केलंस दॅट युअर अ को फाउंडर इन अ ट्रेकर्स ग्रुप. ओके, सो त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं काहीतरी सांग की कसं Okay. तू को फाउंडर झालास आणि Okay. व्हॉट इज दिस ऑल अबाउट? सो इंजिनिअरिंग करता करता मला हे वाटलं की फक्त इंजिनिअरिंगच्या जीवावर साधारणतः पोट भरणं खरं नाही. येस, राईट. So, आणि मला ट्रेकिंग आणि टूर्स मध्ये मला इंटरेस्ट होता, सो ओके, मी स्टार्ट केला. आणि हाऊ अबाउट युअर सायकलिंग जर्नी? हा, प्रोफेशनल सायकलिस्ट मी ऍक्च्युली 2022 पासून सायकलिंग सुरू केली Okay. आणि आतापर्यंत मी ऑलमोस्ट SR शिप वगैरे कम्प्लीट केली. SR शिप काय असतं, 200, 300, 400 आणि 600 किलोमीटर ओके, तुम्हाला एका वर्षाच्या आत कम्प्लीट कम्प्लीट करावं लागतं. लागतं. राईट. ओके. आणि नॉन स्टॉप. सो सायकलिंग अजून असेल चालू सो आहे. इन वन गो यू हॅव टू कम्प्लीट लाईक 600 किलोमीटर्स? येस, एक्झॅक्टली. वाव, सो यू डिड दॅट? येस मॅम. वाव, दॅट्स नाईस. दॅट्स व्हेरी इम्प्रेसिव्ह ॲक्च्युली. सो मेकॅनिकलचं बॅकग्राऊंड आणि तू ट्रेकिंगमध्ये आणि देन सायकलिंगमध्ये अँड देन ऑल ऑफ अ सडन डेटा सायन्स कसं काय? ऍक्च्युली मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला असताना ऍक्च्युली 7th सेमला होतो. माझा प्रोजेक्ट होता डिझाईन अँड अनालिसिस. ओके. सो त्यात मला एक नवीन कन्सेप्ट कळाली ज्याचं नाव होतं जनरेटिव्ह डिझायनिंग. ओके. सो त्यात कसं होतं की तुम्हाला फक्त एक बेस डिझाईन करायची होती आणि मग एक प्रॉम्प्ट यूज करून तुम्ही पूर्ण डिझाईन तुमची लेव्हरेज एनहान्स होऊन येत होती. ओके, सो मला बॅकएंडला नेमकं काय चालू आहे हे मला म्हणजे तू माहिती- क्युरियस झालास Yes, yes, की? exactly. ओके. सो मग मी तिथून थोडं सर्च वगैरे केली, माझे पर्सनल सर्च वगैरे. सो मग मला असं कळलं डेटा सायन्सचा कोर्स आहे, मला सगळं करून देऊ शकतो. ओके, एक्झॅक्ट. सो दॅट्स हाऊ तू डेटा सायन्स बद्दल तुला कळालं, समजलं. देन तू बेसिकली इथे पुण्यामधूनच आहेस नेटिव्ह? नाही, ऍक्च्युली मी संभाजीनगरचा आहे. औरंगाबाद. संभाजीनगरचा. ओके. देन मग तू पुण्यामध्ये कसा आलास आणि तुला 7 मेंटर बद्दल वगैरे कसं काय समजलं? सो जेव्हा मला हे कळालं की डेटा सायन्सचा कोर्स मला हे सगळं क्वेरीज माझ्या क्लिअर करू शकतात, सो मी इन्स्टिट्यूटसाठी सर्च केलं आणि Okay. तेव्हा मला लिंक्डइनवर असं कळालं की 7 मेंटर हे खूप छान असे पद्धतीने कोर्सेस प्रोव्हाइड करत आहेत. सो त्यांचे कमेंट्स, त्यांचे रिव्ह्यूज वगैरे वाचून मी 7 मेंटरला नंतर मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे केले. ओके, सो नंतर मग join तू केलं. इकडे विजिट करायला आलास का? हां, इथे चिंचवडला. ओके, चिंचवडला. हम्म. दॅट्स नाईस. ओके, देन कसा होता तुझा एक्सपिरियन्स काउन्सिलिंगचा आणि मग तू कसं डिसाईड केलंस की तुला एनरोल करायचं? बिकॉज सी, ऑनेस्टली स्पीकिंग देर आर सो मेनी अदर पीपल इन द मार्केट की जे कोर्सेस प्रोव्हाइड करतात, राईट? बट देन तू कसं काय डिसाईड केलंस की एकदा काउन्सिलिंग सेशन घेतलास अँड देन तू डिसाईड केलंस का की तुला इकडेच कोर्स करायचा आहे? हां, काउन्सिलिंग माझी ऍक्च्युली राम सरांसोबत होती. राम Okay. सर ऍक्च्युली. हां, सो त्यांनी मला बरेचसे डाऊट त्यांनी माझे क्लिअर केले की तुम्ही जर इथे जॉईन करताल, सो डेटा सायन्सचे तुम्हाला जे बेसिक्स आहेत, बेसिक्स टू ॲडव्हान्स तुम्ही कव्हर करताल. ओके. सो जेव्हा इथे मी व्हिजिट केली तिथलचे पण कोऑपरेटिव्ह, म्हणजे त्यांचे वागणे वगैरे सगळं बिहेवियर वगैरे सगळं कोऑपरेटिव्ह होतं. सो मी डिसाईड केलं की इथे जॉईन करूया, कारण बाकीचे पण मी कोर्सेस इन्स्टिट्यूट्स वगैरे त्यांना व्हिजिट
केलं होतं केलं but होतं मला वाटलं नाही की तिकडे जॉईन करावं, सो मी 7 मेंटर मध्ये प्रॉमिसिंग काही वाटलं नाही तुला? हा एक्झॅक्टली. ओके. सो मग तू लगेच जॉईनिंग केलंस आणि देन तुमचे क्लासेस स्टार्ट झाले का? ऍक्च्युली मी मार्च मध्ये जॉईन केलं होतं 2024 आणि त्यानंतर मी 1 महिन्याचा म्हणजे गॅप घेतला होता. ओके. So, नंतर मी जॉईन केलं. ओके. मग कसा होता तुझा क्लासचा एक्सपिरियन्स? म्हणजे तुझं जसं स्टार्ट झालं तर बेसिक पासून मला थोडं एक्सपिरियन्स दे, एक ओव्हरव्ह्यू दे की तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता क्लासेसचा? सो मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा बॅकग्राऊंड घेऊन मला राईट. हा, बिकॉज खूप लोकांना हा क्वेश्चन असणार आहे की एक नॉन टेक बॅकग्राऊंड मधून येऊन एका टेक्निकल बॅकग्राऊंड मध्ये जायचं. सो खूप लोकांना हा क्वेश्चन आहे आणि बाय द वे गाईज ही जस्ट गॉट प्लेस्ड ऑल्सो. तर ज्या पण लोकांना हा डाऊट आहे की एक नॉन टेक बॅकग्राऊंड मधून येऊन एका टेक्निकल बॅकग्राऊंड मध्ये कसं जायचं, तर आय गेस तू त्यांचा तो डाऊट क्लिअर करू शकतोस आता. सो मेकॅनिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे मला कसं कोडिंगची जास्त काही आयडिया नव्हती. Right. सो जेव्हा मी क्लास जॉईन केला तेव्हा फर्स्टच कोर्स माझा पायथन होता. सो थोडे दिवस त्रास झाला, बट जे ट्रेनर्स आहेत इतके छान आणि हेल्पफुल होते, जे कोऑपरेटिव्हनेस त्यांच्यात होता. प्रत्येक गोष्ट मी 3 वेळेस 4 वेळेस 6 वेळेस देखील विचारली आहे मी. सो उप्स कॉन्सेप्ट तर मला येस. त्यावेळेस नाही समजली. सो Okay. बट त्यांनी सगळं काही क्लिअर केलं मला. आणि नॉट जस्ट दॅट, जर मला डाऊट असेल तर पर्सनली कॉल देखील केला होता मी त्यांना. सो Okay. त्यांनी तो पण क्लिअर केला माझा डाऊट. ओके. आणि कोण होते तुझे ट्रेनर्स? त्यांचं नाव होतं दीपाली शिनकर म्हणून ओके. आणि अमन दास. ओके. तर दोघं तुम्हाला. येस येस. तर मग स्टार्टिंग म्हणजे मला थोडं करिक्युलम बद्दल सांग की तुमचं स्टार्टिंगला काय पार्ट कव्हर झाला, बिकॉज आय गेस देर आर 2-3 डिफरंट पार्ट्स आणि टूल्स जे तुम्हाला शिकायला लागतात फॉर डेटा सायन्स, राईट? तर मला थोडं एक स्टार्टिंग पासून सांग की स्टार्टिंगला तुम्हाला काय शिकवलं गेलं आणि कसं तुमचं जर्नी पुढे गेलं. ओके. सो बेसिकली पायथन पासून सुरुवात केली माझी. पायथन, देन स्टॅटिस्टिक्स, देन मशीन लर्निंग, पॉवर BI, SQL अँड देन डीप लर्निंग ॲट द एंड. ओके. सो पायथन मधून तर बेसिक्स खूप साधं बेसिक्स पासून सुरुवात केलं, कारण माझ्यासारखे मेकॅनिकल बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स असल्यामुळे. सो पायथन बेसिक्स, देन पॉवर BI, स्टॅटिस्टिक्स लहानपणापासून शिकत असल्यामुळे थोडंफार ओके होतं. बट पॉवर BI अमन दास सरांनी तो खूप छान म्हणजे खूप छान समजवलं पॉवर BI. ओके. SQL पण त्यांनीच देखील शिकवलं मला आणि मशीन लर्निंग पण त्यांच्याकडेच होतं. मग मला एक क्वेश्चन आहे की आता तू जसं सांगितलंस की तुझं मेकॅनिकल बॅकग्राऊंड आहे आणि देन तू टेक्निकल मध्ये आलास, लाईक डेटा सायन्सला आलास, तर असे काही चॅलेंजेस होते जे तुला फेस करावे लागले बिकॉज तुला आधी कोडिंग बद्दल काहीच माहिती नव्हतं आणि देन तू पूर्ण आता ह्याच्यामध्ये डेटा सायन्समध्ये घुसला आहेस आणि तुला जॉब पण लागलेला आहे. तर असे काय चॅलेंजेस आले जे तू फेस केलेस वाईल लर्निंग आणि जेव्हा प्लेसमेंटसाठी सुद्धा तेव्हा तू गेलास तेव्हा असे काही चॅलेंजेस आले का तुला जे तुला फेस करावे लागले, और डिफिकल्टीज जर तू कसं टॅकल केलास, काही टिप्स अँड ट्रिक्स जे तू सांगू शकतोस तुझ्यासारखे जे स्टुडंट्स अजून बघत असतील त्यांच्यासाठी? असं काही खास नाही, बट एवढंच सांगेल की बिलीव्ह युअर ट्रेनर्स अँड ओके. सेल्फ स्टडी बस. मग सेल्फ स्टडीमध्ये तू काही वेगळं करत होतास काय, म्हणजे तू नक्की तुझ्या काय टेक्निक्स होत्या? कोडिंगसाठी मी काय केलेलं, ऍक्च्युली जे कोर्स वर्क झाल्यानंतरच मी 2 ते 3 तास सेल्फ स्टडीसाठी देत होतो की जे झालंय ते परत प्रॅक्टिस करत होतो. त्याच्यामुळे माझे कोडिंग बेसिक्स क्लिअर झाले. आणि नंतर मग मी सेकंड डे मला डाऊट असला तर सेकंड डे मी ट्रेनर समोर ठेवत होतो. सो इफ तो तिथे नाही क्लिअर झाला की मला प्रॉमिस करत होते ते की येस तुला परत आला तर तू विचारू शकतो. सो मी कॉल करून देखील त्यांच्याकडून तो डाऊट क्लिअर करून घेत होतो. आणि कसा होता त्यांचा रिस्पॉन्स जेव्हा तू त्यांना कॉल करायचास किंवा जाऊन विचारत होतास की मला हे डिफिकल्टीज येतात, तर ट्रेनर्सचा रिस्पॉन्स कसा होता त्यासाठी? फ्रेंडली रिस्पॉन्स होता. असं नाही की आय एम अ टीचर अँड ऑल, म्हणजे असं नाही ना कोणी केलं की यार हा सारखाच काही नाही, असं काहीच नाही. खूप फ्रेंडली रिस्पॉन्स होता त्यांचा, की असं पण नाही की मी टीचर कधीही कॉल नको करू. रात्री 10:30 देखील कॉल केलाय सरांना. ओके. त्यांनी माझा डाऊट तोही क्लिअर केला आहे. ओके. म्हणजे ते अवेलेबल राहत होतं तुमच्यासाठी देखील. अजून देखील मी त्यांना मेसेजेस वगैरे करतो, नोट्स ते मला अजून देखील प्रोव्हाइड करतो. अजूनही प्रोव्हाइड. आणि किती महिने झाले तुझा क्लास संपून? मला 6 महिने झालेत माझा क्लास. अँड स्टील ही इज रिस्पॉन्डिंग. ओके, दॅट्स नाईस ऍक्च्युली. हे आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे ऐकणं की आमचे ट्रेनर्स तुम्हाला अजूनही सपोर्ट करतात किंवा रिस्पॉन्स देत आहेत. ओके. त्यानंतर मग तुझी ह्याची प्रोसेस चालू झाली असेल, तुझी प्लेसमेंटची प्रोसेस चालू झाली असेल, राईट? तर त्याच्याबद्दल मला थोडं काहीतरी सांग. सो माझे प्लेसमेंटचे जे कोऑर्डिनेटर आहेत ते अभिजित देशपांडे सर आहेत. ओके. सो ते तर खूप कोऑपरेटिव्ह आहेत. जसं लास्ट टाइम जेव्हा माझा इंटरव्ह्यू झाला होता, सो मी त्यांना सांगितलं की सर इथे माझे एक्सपेक्टेशन मॅच नाही होते. ओके. सो सरांनी त्यांच्याशी बोलून, म्हणजे माझं सिलेक्शन झालं होतं तिथे, त्यांच्याशी बोलून परत ठीक आहे नाही होतं एक्सपेक्टेशन मॅच, सो ठीक आहे आपण दुसरं बघूयात. ओके. हे देखील केलंय सरांनी माझ्यासाठी. आणि सध्या इथे माझे एक्सपेक्टेशन मॅच होत आहे, तर सरांनी मला खूप मदत पण केली इथे. येस, माझा इंटरव्ह्यू टाइम वगैरे सगळं. ओके. मग तू किती इंटरव्ह्यूज दिलेत? याआधी हा माझा 3रा होता. ओके. आणि हाऊ वॉज द एक्सपिरियन्स?
एक्सपिरियन्स वॉज गुड. सेवन मेंटर कडून तर त्यांच्या साईडनी खूप छान होता, बट कंपनी जातात त्यांना जे एक्सपेक्ट आहे ते माझ्याकडे बहुतेक नसावं. त्यामुळे मग आणि मग इंटरव्ह्यू प्रिपरेशन साठी काही सेशन्स वगैरे झाले तुमच्यावर? कसं प्रिपरेशन झालं तुमचं? एव्हरी एव्हरी सॅटर्डे असायचं एक 2 hours सेशन. ओके. सो रेझ्युम बिल्डिंग, लिंक्डइन वगैरे. सो राईट फ्रॉम बेसिक्स त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं क्लिअर केलं गेलं, राईट? एक्झॅक्टली. ओके. सो त्याने काही हेल्प झाली तुला इंटरव्ह्यू साठी? हा, माझा जो रेझ्युमे होता तो शॉर्टलिस्ट जास्त लवकर व्हायला लागला. जेव्हा म्हणजे मी जो पर्सनली बोलवला होता त्यापेक्षा खरंच खूप छान म्हणजे. ओके, राईट. देन मग तुझा इंटरव्ह्यू वगैरे झाला आणि देन यू गॉट प्लेस्ड, राईट? तर मला आता सांग, आता खूप टेक्निकल बोललो आपण, तर मला अजून एक क्वेश्चन आहे टेक्निकलच्या फील्डशी रिलेटेडच. जसं की आता AI खूप जास्त बूम होत आहे, राईट? आणि द AI इज रिलेटेड टू द डेटा सायन्स फील्ड. तर तुला असं काही प्रॉमिनंट चेंजेस वाटतात का, किंवा असं काही इम्पॅक्ट वाटतोय का की तुझ्या जॉबला तू जाणार आहेस तिकडे, किंवा इंडस्ट्रीवरती असं काही इम्पॅक्ट वाटतोय तुला AIचा, ज्याने की बिकॉज खूप लोक आता घाबरलेले आहेत की AI त्यांचे जॉब्स वगैरे घेणार आहेत वगैरे. तर याच्यावरती तुझा टेक काय आहे, तुझे विचार काय आहेत त्याच्यावरती? AI जे आहे हे जॉब रिप्लेस नाही करत आहे, ते जॉब ट्रान्झिशन करतात. सो जे रिपिटेटिव्ह टास्क आहे ते ऑटोमॅट होणारच आणि ते AI थ्रू होणार. दुसरी गोष्ट अशी की लोकांना घाबरायची गरज नाही AI पासून, म्हणजे AI शिकण्याची गरज आहे. सो AI रिप्लेस करणार नाही, हे खरं आहे. आणि थर्ड थिंग इज दॅट की AI इतकं हुशार नाही आहे की जॉब स्विच करेल. AI ला अजूनही व्यक्ती लागतात की हा, एक्झॅक्टली. I can say that AI is way too dumb. It still needs human intervention to perform task. Exactly. Nice. That was a nice answer. तर मग आता जसं आता तू पुढे चाललोस, इनफ ऑफ दिस टॉपिक. आता आपण जरा तुझ्याबद्दल बघूयात की आता जसं आपण पुढे चाललो आहोत, तर तुझे काय ड्रीम्स आहेत, किंवा तुला स्वतःचं काही स्टार्ट करायचं आहे, तू जॉबच करणार आहेस? ऍक्च्युली माझी इच्छा होती की मी जसं सांगितलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून माझी डिझाईनवर माझा खेळता हात होता. सो मी वेल एक्सपिरियन्स डिझायनर होतो इन 3D डिझायनिंग वगैरे. ओके. सो माझा ड्रीम असं आहे की येत्या काळात मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे जे डिझायनिंग आहेत, सो त्यात मला AI टूल्स इंट्रोड्यूस करायचे. जसं की मी तुम्हाला जनरेटिव्ह डिझाईन बद्दल सांगितलं. सो दॅट काइंड ऑफ टूल्स मला इंट्रोड्यूस करायचे, कारण की डिझायनिंगसाठी बराच 3 ते 4 तास लागतात. ओके. सो जर AI टूल्स असतील तर डिझाईन मदत पण होऊ शकते आणि एनहान्स पण करू शकतो आपण डिझाईन. तो याच्याबद्दल तू काही सर्च काही चालू आहे तुझं सध्या? अजून तरी नाही. ओके. मग डेटा सायन्स मध्ये आता तुम्ही काही टूल्स वगैरे असे यूज करता का जे तुम्हाला इझी होतात, तुमचे टास्क इझी बनवतात? हा, पॉवर BI मी यूज करतो. सो डेटा व्हिज्युअलायझेशन साठी बेस्ट आहे. SQL मी यूज करतो. सो डेटा बेसिस साठी बेस्ट आहे. आणि मशीन लर्निंग वगैरे मॉडेलिंग आहे डेटा. सो ओके. तर सपोज इफ आय एम अ न्यू कमर आणि आय डोंट नो एनिथिंग अबाउट डेटा सायन्स, ओके, आणि जर मला डेटा सायन्स करायचं आहे, ठीक आहे, तर असे काही स्किल्स आहेत और असे काही आहे का असं जे मला आधीपासून येणं गरजेचं आहे? नाही, 6 महिन्यात कव्हर होऊ शकतं. आणि जसं मी सांगितलं 7 मेंटरचे जे ट्रेनर्स आहेत त्यांनी बेसिकली पायथन. ओके. आणि पायथन जर तुम्ही अशा माणसाकडून शिकताय जो तुमचं सगळंच काही क्लिअर करून देतो, सो गरज नाही पहिल्यापासून यायची वगैरे. म्हणजे आता तू जसा तुझा जो विचार केला होतास की तुला फ्युचरमध्ये जे करायचं आहे, तर ते करण्यासाठी तुला जे नॉलेज हवं होतं, और तुला जो सपोर्ट और तुला जो बेस हवा होता, तो भेटला का तुला इथे? हा, मी मॉडेलिंग किंवा मग AI मॉडेल्स वगैरे जनरेट करायला शिकलो आहे. सो बेसिकली अजून थोडं रिसर्च वगैरे केल्यानंतर अजून मदत घेईल मी सरांची. सो रिसर्च वगैरे केल्यानंतर मी तेही करू शकतो. ओके. सो आर यू हॅपी विथ द ओव्हरऑल एक्सपिरियन्स ऑफ 7 मेंटर? आय एम व्हेरी टू हॅपी. Okay, that's nice. On that note, thank you so much for sharing your experience, and we'll see you soon. Best of luck for your future. Okay. And thank you for your time. Thank you. Okay. And that's it for today, guys. We'll see you soon with another podcast, another student. See you soon. Bye.